मुंबईमधल्या पायधुनी परिसरामध्ये वास्तव्यात असलेलं डोकाडिया कुटुंब खरं तर त्यांचा सगळ्यांचा मृत्यू कलिंगडामुळे झालाय का हा सगळा प्रश्नचिन्हच निर्माण झालेला आहे। परंतु आता या सगळ्या तपासामध्ये अधिकची माहिती समोर येताना पाहायला मिळते की उंदीर मारण्यासाठी जे औषध वापरलं जातं झिंक फॉस्फेट ते औषध जे आहे ते या सगळ्या कलिंगडामध्ये होतं अशा पद्धतीचे मेडिकल रिपोर्ट्स समोर आलेले आहेत। परंतु खरंच उंदीर मारण्याच्या औषधावरतून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो का हा सगळा देखील एक तपासाचा आता भाग राहिलेला आहे। परंतु या सगळ्या संदर्भात अधिकचं भाष्य करण्याकरता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत कामा हॉस्पिटलचे डीन तुषार पालवे सर। तुषार पालवेजी, खरं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताय। झिंक फॉस्फेट या द्रव्यावरतून कोणाचा मृत्यू होऊ शकतो का? कारण की जवळपास डोकाडिया कुटुंब अख्खच या सगळ्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेलं आहे। झिंक फॉस्फाईड हे युजली आपण रॅट कंट्रोलसाठी वापरतो आणि ते त्या वॉटरमेलन जे सॅम्पल होते त्याच्यामध्ये आढळले असं बोलतात। आता किती क्वांटिटी आढळली ते महत्त्वाचं आहे, म्हणजे क्वांटिटी खूप महत्त्वाची असते पॉयझनमध्ये। स्मॉल क्वांटिटी असेल तर ॲक्ट होत नाही, पण जास्त क्वांटिटी असेल तर ॲक्ट होतं। आणि निश्चितच झिंक फॉस्फाईड हे ह्युमनसाठी बनलेलं नाही, इट इज पॉयझनस। म्हणजे आपण ते 5-10 ग्रॅम खाल्लं तरी माणसाचा जीव जाऊ शकतो, ते इतकं धोकादायक आहे ते। झिंक फॉस्फाईड ॲक्ट कसं करतं? झिंक फॉस्फाईड जर एखादा मनुष्य चुकून सेवन करतो तर गॅस्ट्रिकमध्ये जे ॲसिड असतं स्टमक ॲसिड ते एकत्र ॲक्ट होतं, त्याच्यातनं गॅस तयार होतो आणि तो गॅस ब्लडमध्ये सर्क्युलेट होतो। आणि जेव्हा तो गॅस ब्लडमध्ये सर्क्युलेट होतो तेव्हा सगळ्या सेल्स असतात त्या काम करायचं बंद करतात आणि त्याच्यामुळे मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं, म्हणजे ब्रेन, लिव्हर आणि किडनी लगेच काम करायचं बंद पडतं आणि हळूहळू डेथ होते। तर पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हाच प्रश्न पडतोय या सगळ्या कुटुंबियाचा जो काही मृत्यू झालेला आहे की झिंक फॉस्फेटमुळे खरं तर मृत्यू होऊ शकतो का? कारण की त्या कलिंगडामध्ये ते आतमध्ये कशा पद्धतीने झिंक फॉस्फेट कलिंगडामध्ये टाकलं असेल, काही तुम्हाला या सगळ्या संदर्भातली थोडी माहिती आहे का? कारण की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या वैद्यकीय क्षेत्रात काम करता। आता जर कॉमन जो फॉर्म आहे आपण सोसायटीमध्ये वापरतो तो आहे रॅट पॉयझन, त्याच्यामध्ये वापरलं जातं ते। आता जर त्याचा जो स्मेल असतो तो एकदम फिशी किंवा गार्लिकसारखा असतो, तर ते जर कोणी बारीक करून त्याची पावडर करून जर ते वॉटरमेलन स्प्रेड केला असेल तर त्याची टेस्ट कळत नाही, तर तशा रीतीने ते वापरलं गेलं असेल एखाद्या वेळेला। आणि दुसरी गोष्ट की काय क्वांटिटी भेटली आहे फॉरेन्सिक अनालिसिसमध्ये ते महत्त्वाचं आहे। कधी कधी वेंडर्स ते जिकडे साठा करतात एखाद्या फळांचा किंवा आंब्यांचा किंवा वॉटरमेलनचा, तर तिकडे पेस्ट कंट्रोल करतात ते लोक आणि चुकून कधी कधी ते फळांना लागतं। तर क्वांटिटी खूप महत्त्वाची या केसमध्ये, किती क्वांटिटीमध्ये सापडले ते। कारण की जी क्वांटिटी वापरली गेली असेल किंवा चुकून त्यांनी कंझ्युम केली असेल, 4 लोकांचा जीव जावा त्यासाठी खूप क्वांटिटीची गरज आहे। म्हणजे अराऊंड अप्रॉक्सिमेटली जो डोस लागतो ह्युमनला किल करायला तो 40 मिलीग्रॅम पर के जी लागतो। म्हणजे सपोज 60 किलोचा जर माणूस असेल त्याला 1800 मिलीग्रॅमचं कन्झम्पशन केलं तर त्याची डेथ होऊ शकते। परंतु ज्या पद्धतीने तुम्ही हा दावा करताय की फळांच्या वरती कीटकनाशकं जंतुनाशकं मारली जातात त्यावेळेस त्याच्या आतमध्ये आपल्याला द्रव्य आढळून येतं, परंतु ह्याच्यामध्ये इंजेक्शन मारल्याची कोणती शंका असू शकते का? कलिंगडाच्या आतमध्ये हे सगळे पॉयझनस इंजेक्शन आतमध्ये इन्सर्ट केलेल्याचे नाही, जे केमिकल्स वेंडर्स वापरतात म्हणजे फूड रायपनिंगसाठी किंवा फूड प्रिझर्वेशनसाठी की फूडला कलर करत द्यायला, त्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईड येत नाही। झिंक फॉस्फाईड वेंडर्स कधी वापरतात? जिकडे साठा केलेला असतो आणि तिकडे रॅट कंट्रोल करायचा असेल तेव्हा ते वापरतात। ते फळाच्या साईडला लावतात, म्हणजे जिकडे फळ स्टोअर करतो ना एखाद्या बॉक्समध्ये ते तिकडे लावतात ते, तर ते फळांवर लावतात असं मी म्हणत नाही। आणि जे केमिकल वापरतात ते वेगळे असतात, म्हणजे कॅल्शियम कार्बाईड असेल, फॉर्मेलिन असेल, नंतर इथिलीन असेल किंवा मॅलेचाइट ग्रीन डाय असेल तो वेगळा असतो। ते एवढं पॉयझनस नसतं, ते क्वांटिटी शेवटी कुठच्याही पॉयझनमध्ये क्वांटिटी महत्त्वाची आहे। तर म्हणून माझा पहिला प्रश्न म्हणजे पहिलं ओपिनियन हेच राहील की किती क्वांटिटीमध्ये त्यांना फॉरेन्सिक अनालिसिसमध्ये भेटले। परंतु ह्या सगळ्या केसमध्ये कलिंगडाच्याच आतमध्ये कुणीतरी इन्सर्ट केलं अशी देखील एक शंका असू शकते ना? तर याच्यात 2 गोष्टी आहेत, एक तर ते सुसाईड आहे का होमिसाईड आहे। म्हणजे कारण की इझी जे पॉयझन एखादं भेटतं या मार्केटमध्ये तर ते आहे रॅट पॉयझन, तर ते एखाद्या वेळेस सुसाईडसुद्धा असू शकेल आणि खूप चान्स कमी आहे की त्यांनी कोणी इंजेक्ट केलं असेल। कारण की जर फळामध्ये इंजेक्ट केलं तर ते एका ठिकाणी जमा होतं, ते सगळीकडे पसरायला खूप वेळ लागतो। जर कोणी प्लॅन करून इंजेक्ट केलं असेल तर ते फाइंड इट करणं मुश्किल आहे थोडं।
परंतु ह्या सगळ्यामध्ये खरं तर मृत्यू किती वेळात होऊ शकतो जर झिंक फॉस्फेट जर तुमच्या शरीरामध्ये गेलं तर एखाद्या व्यक्तीला त्याचे रिॲक्शन्स येणं, उलट्या जुलाब किंवा बाकीच्या तत्सम त्या रिॲक्शन्स येणं आणि त्याच्यानंतर त्याची तब्येत बिघडून फायनल स्टेजला जाण्याकरता तो किती काळ येऊ शकतो? 1-2 दिवसात मरू शकतो की व्यक्ती की लवकरात लवकर ह्याचा सगळ्याचा परिणाम होतो? जर ते कन्झम्पशन पर पर्सन 10 ते 15 ग्रॅम झालं असेल तर त्याची ॲक्शन 6 ते 7 तासात होते आणि सिम्पटम्स होऊन, गॅस्ट्रिक सिम्पटम्स होऊन, मल्टी ऑर्गन फेल्युअर होऊन डेथ व्हायला 10 ते 12 तासात होऊ शकते. परंतु आता हे सगळी घटना घडली आहे त्यामुळे सध्या मार्केटमधनं, फळ बाजारामधनं आता सध्या टरबूज अर्थात कलिंगड गायब झालेलं पाहायला मिळतंय. लोकांना काय तुम्ही सल्ला द्याल का? कारण तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, एवढे वर्ष तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात काम करता. खरंच कलिंगडामुळे मृत्यू होतो का एखाद्या व्यक्तीचा कोणाचा? कलिंगडामुळे मृत्यू नाही होऊ शकत आणि कलिंगड खाल्यामुळे मृत्यू झाला असं बिलकुल नाही. कलिंगड जर खूप एखाद्या माणसाने खूप क्वांटिटीमध्ये खाल्लं तर फक्त त्याला लूज मोशन होतात आणि गॅस्ट्रिक क्रॅम्प्स होतात, पण मृत्यू होत नाही. कलिंगड खाणं सेफ आहे आणि हे खूप महत्त्वाचं फ्रूट आहे जे आपण समरमध्ये खाऊ शकतो, कारण याच्यात वॉटर भेटतं, इलेक्ट्रोलाइट भेटतात आणि शुगर भेटते. लोकांना काय आव्हान कराल? कारण की लोक अजून देखील या भीतीच्या छायेखाली आहे की कलिंगडामुळे मृत्यू होतोय असा सातत्यानं अपप्रचार वगैरे सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातोय. अनेक त्याचे सगळे पोस्ट वगैरे व्हायरल्स होतात आहेत. त्यामुळे अनेक फळ विक्रेते सध्या स्वतःकडे कलिंगड ठेवत नाही फळ विक्रीला, कारण की लोक गिराईक मिळत नाही आहेत त्या सगळ्या. कलिंगडामुळे मृत्यू होतो हे तर खूप चुकीची गोष्ट आहे. कलिंगड खाऊ शकतात आणि वेंडर्स ते विकू पण शकतात. माझं आव्हान वेंडर्सला आहेत, त्यांनी केमिकल्स वापरू नये रायपनिंगसाठी किंवा स्टोरेजसाठी किंवा शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी. ते वाढवण्यासुद्धा लोकांवर हेल्थवर परिणाम होतात. काही केमिकल्स हे लाँग टर्म यूजमध्ये कॅन्सरसुद्धा होतो, म्हणजे कॅल्शियम कार्बाईड असेल, बाकी केमिकल्स असेल, त्यांनी लाँग टर्म यूजमध्ये किडनी फेल्युअरसुद्धा होतं. त्याच्यामुळे जे वेंडर्स आहेत त्यांनी असे केमिकल्स वापरायला नको. पण वॉटरमेलन आपण खाऊ शकतो आणि हेल्थसाठी खरंच खूप चांगलं आहे. एक शेवटचाच प्रश्न जाता झिंक फॉस्फेट आपण या सगळ्या रसायनाचा उल्लेख करतोय, ते खरं तर डायल्यूट आणि स्ट्रॉंग अशा दोन्ही वेगवेगळ्या प्रकारात अवेलेबिलिटी मार्केटमध्ये आहे का त्याची? ह्याच्यामध्ये काय माहिती आहे? करंटली जे मार्केटमध्ये झिंक फॉस्फेट येतं ते सेमी सॉलिड फॉर्ममध्ये येतं किंवा केक टाईप येतं, सॉफ्ट असतं ते, आणि त्याच्यामध्ये ते रॅटला अट्रॅक्ट करण्यासाठी स्मेल पण टाकलेला असतो. तर त्याच्यामुळे लिक्विड फॉर्ममध्ये तर अवेलेबल नाही आहे, तर याच्यामध्ये फॉर्म आहे, म्हणजे बारीक पावडर किंवा केक फॉर्ममध्ये आहे. परंतु त्याची तीव्रता काय असते? म्हणजे ते म्हणजे जास्त ते घातक असतं की नॉर्मल घातक असतं? म्हणजे त्याच्यामध्ये त्याची तीव्रता काय? म्हणजे ते अतिशय घातक असतं, बिलकुल म्हणजे असं कमी घातक असं बोलू शकत नाही. कारण की आपण जर घरी जर स्टोअर करतो रॅट किल किंवा रॅट पॉयझन, ते एखाद्या ठिकाणी ठेवलं पाहिजे जिकडे लहान मुलांचा हात नको लागायला. थोड्यासुद्धा क्वांटिटी जर लहान मुलांनी घेतलं तर त्यांचा जीव जाऊ शकतो. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सगळी माहिती दिली. तुषार पालवी होते, जे कामा हॉस्पिटलचे स्वतः डीन आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते काम करतात आहेत. खरं तर 26 एप्रिलला डोकाडिया कुटुंबाने कलिंगड खाल्लं आणि त्या कलिंगडांच्या खाल्ल्यानंतर खरं तर त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. त्याच्यानंतर ते हॉस्पिटलाइज झाले आणि 4 जणांचा कुटुंबातल्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. खरं तर ही सगळी तपास यंत्रणा आता या सगळ्या संदर्भात तपास करते. मृत्यू देखील अतिशय गूढ आहे. काही लोक दावा करतात आहेत की हा सगळा मास सुसाईडचा प्रकार आहे किंवा कुणीतरी त्या फूडमध्ये अर्थात त्या कलिंगडामध्ये झिंक फॉस्फेट जे आहे ते संपूर्ण इन्सर्ट केलेलं होतं. परंतु आता हा सगळा तपासाचा भाग आहे. परंतु कलिंगड खाल्ल्यामुळे कोणत्याच व्यक्तीचा मृत्यू होत नाही. परंतु झिंक फॉस्फेट हे रसायन मात्र अतिशय घातक आहे आणि याच रसायनामुळे आता या डोकाडिया कुटुंबियाचं जीवन संपलेलं आहे. ही सगळी माहिती जी आहे ती या सगळ्या तपासातून आता समोर येताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकडी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.